नमस्कार, मी विशिता. तुमच्यासोबत छान अशी श्रावण सोमवारची शिवमुठीची कहाणी आज घेऊन आलेली आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बिलकुलही स्किप करू नका. तुम्हाला छान अशी श्रावण सोमवारची कहाणीही ऐकायला मिळणार आहेत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सणांचं महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे. याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा आहे. यावर्षी 2025 मध्ये 28 जुलैला पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण मास प्रारंभाच्या पहिल्या सोमवारी हा दिवस शिवमुठ म्हणून साजरा केला जातो. यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार, मंगळागौरी, नागपंचमी, रक्षाबंधन अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते. सणांचं महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे. याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा आहे. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट अन्न, खरकट, नेसायला जाडेभरडे कपडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीला नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवमुठ व्हायला जात आहेत. नावडतीने विचारलं, त्याने काय होते? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जाते. मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारले, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितलं, राजाची सून मी, देखील तुमच्या सोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवमुठीचा वसा वसतो आहेत. या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावे, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वर देवा. सासू सासऱ्या, दिरा भावा, ननंद जावा, भ्रतरा नावडती आहेत ती, आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावे आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू मुठीकरिता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणण्यास सांगितले. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावांना, नंदांना उष्टमाष्ट पानं दिली. ते तिनं गाईला घातले. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतले. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे, आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिले. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेतले. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती, तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल, कोण जावे? नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णांचं झालं.
रत्नजडितांचे खांब झाले. सगळ्यांनी देवांचे दर्शन घेतले. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा, नावडती आहे आवडती कर्रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीचं पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोट देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला. देवळाजवळ आला. देऊळ अदृश्य झालेले होते. तेथे एक लहान देऊळ होते आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटे होते. ते घेऊन ते बाहेर आले. सुनेला विचारू लागले, हे असं कसं झालं? सुनेने सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेले. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा छान छान कहाण्या बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.